ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 14वा अध्याय गुणातीत योग. तर या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की माणसाच्या शरीरामध्ये, शरीर म्हणजे क्षेत्र, ह्या क्षेत्रामध्ये शरीरामध्ये 3 प्रकारचे गुण असतात. ते 3 प्रकारचे गुण म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर हे तिन्ही गुण तुला जर परब्रह्माकडे यायचं असेल, तुला जीवाला मुक्ती जर मिळवायची असेल, तर हे ब्रह्मस्थिती जर प्राप्त करायची असेल, तर हे तिन्ही गुण तुला आपल्या ह्याच्यामध्ये बांधून टाकतात आणि म्हणून तुला गुणातीत व्हायचं आहे असं ते सांगतात. मग गुणातीत होत असताना मग त्यांनी सांगितलेलं आहे की सद्गुणी माणसं कशी असतात, रजोगुणी माणसं कशी असतात, तमोगुणी माणसं कशी असतात, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर तमोगुणी जो असतो तो नेहमी म्हणजे आळशी असतो, खोटं बोलतो, त्याला चांगले विचार माहिती नसतात. तर अशा प्रकारे हा तमोगुणी माणसं म्हणजे जे काही चुकीचे विचार आहेत ते त्याच्या डोक्यामध्ये असतं. तो नेहमी त्याला चुकीच्या मार्गाने पैसे कमवायला आवडतो, तो आळशी असतो. तर त्याच्याप्रमाणे रजोगुणी जो माणूस आहे तो खूप हव्यासी असतो, म्हणजे त्याला नेहमीच काहीतरी हवं पाहिजे असतं आणि त्याच्या बुद्धीला वाटेल तसं वागतो आणि लोकाला दिखावा करण्यासाठी काही कामं करत असतो आणि अशा प्रकारे रजोगुणी माणूस असतो. आणि सत्वगुणी जो माणूस असतो तर तो ज्ञानी असतो, ज्ञानाने संतुष्ट असतो, सद्बुद्धीचा असतो, गुणदोष वेगळे करण्याची त्याची पात्रता असते, ज्ञानेंद्रियाची त्याला उत्तम साथ असते, चुकीच्या गोष्टी तो ऐकत नाही, चुकीच्या गोष्टी बोलत नाही आणि अशा प्रकारे नकारात्मक गोष्टी तो टाळत असतो. आणि सत्वगुणी माणूस जिथं कुठे जातो तिथं तो लोकांना हवा असा वाटतो आणि प्रकाशमान वाटतो. तर यानंतर मग ते सांगतात की सत्वगुण म्हणजे काय करतात, गुणापासून आपल्याला काय फळ मिळतं. सत्वगुण ज्ञान प्राप्त करून करत असतात, त्यांचे कर्म निर्मळ असतात. पण रजोगुणी माणूस हा लोभी असतो, त्याच्या मनामध्ये इच्छा वाढत असतात. याचं फळ त्याला वरून दाखवायचं असतं पण आतून वेगळंच तो काम करत असतो. तमोगुणी माणूस हा विषारी बिया पेरल्यानंतर जसा असतो तसा तमोगुणी माणूस असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना, तुला गुणातीत व्हायचं आहे. गुणातीत व्हायचं आहे म्हणजे तुझं वागणं बोलणं शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, तुझं मन स्थिर असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तू गुणातीत हो आणि गुणातीत झाल्यानंतर तुला मग चांगलं तू या माझ्याशी एकरूप होतील. त्याच्यानंतर यामध्ये सांगितलेलं आहे की सत्वगुणी असलेल्या माणसाला जेव्हा मृत्यू येतो तो स्वर्गलोकामध्ये जातो. रजोगुणी माणूस मृत्यू आला तो मृत्यूलोकातून पुन्हा जन्म घेतो.